काया मरणा हाते सुटले काया. विको कमी करा एकदम, फक्त हे याचा आवाज येऊ द्या फक्त मला. अरे या निश्चये नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. न देखेसे झाले श्रम आले वर्म हाता हे. नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. तुका म्हणे कैची कीव तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम हे पांडुरंगा करो प्रथम. पांडुरंगा दुसरे चरणा संताची. दुसरे चरणा संताची. दुसरे चरणा संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. घाला ना. ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. सेवक झालो तुमच्या लागलो तुमच्या लागलो चरणा. तुमच्या लागलो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी सुखया देवा यावरी न करावा हवे. सेवेलागी सेवक झालो आहो स्वामी सुखया देवा मरणा हाते सुटली काया विचारे या निश्चये. नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील थोडा मंडपात आवाज येऊ द्या. 4 चरणाचा अभंग. ते बाहेरचा विको कमी करिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या भक्तीच्या द्वारा नामचिंतनाच्या द्वारा भगवत कृपेने आपल्या जीवनामध्ये घडलेली जगद्विलक्षण क्रांती या अभंगातून स्पष्ट करतात. विठ्ठल विठ्ठल अनंत कोट
ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिधान, भक्तवत्सल, जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित वारकरी संप्रदायातील थोर संत, अध्वर्यू, कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी वृंद, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय थोर फड परंपरा लाभलेले या परिसराचं वैभव आणि या परिसराचं श्रद्धास्थान पूजनीय ठाकूरबुवा महाराज दैठणकर यांच्या आशीर्वादाने या लाशिना या गावामध्ये, लाशिनाच म्हटलं तर काय अडचण नाही, जुना नवा नंतर आहे, बरं नवा धरू थोड्या वेळ, अशा या लाशिना या गावामध्ये परम पवित्र पुण्य सलीला अमृत स्वरूपा गोदावरी मातेच्या पवित्र सानिध्यामध्ये लाशिना या गावातील जुन्या पिढीतील वारकरी संप्रदायातील एक आदर्श सदाचार संपन्न व्यक्तिमत्व, वैकुंठवासी, हरिभक्तीपरायण, नामनिष्ठपरायण आदरणीय शिवाजीरावजी तुकारामजी परांडे बाबा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आज आपण इथे सर्वजण उपस्थित आहोत. त्यांच्या परिवाराच्या द्वारा त्यांचे सुपुत्र आदरणीय व्यंकटेशजी शिवाजीरावजी परांडे, आदरणीय परमेश्वरजी शिवाजीरावजी परांडे आणि आदरणीय मारुती शिवाजीरावजी परांडे या सुपुत्रांच्या द्वारा आजच्या या सेवेचं सौभाग्य लाशिना या गावातील सर्व भजनी मंडळी, सर्व वैष्णव, सर्व भाविक या सर्वांच्याच प्रेमातून आपल्या सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायातले एक सोज्वळ व्यक्तिमत्व आदरणीय सर्जेराव मामा सपकाळ मामा यांच्या आदेशातून हरिभक्तीपरायण आदरणीय परमेश्वर काका यांच्या प्रेमातून माझ्या वाट्याला आजच्या या सेवेचं सौभाग्य लाभलेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या 1.25 तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल श्रद्धेने आपण सर्वजण या धर्ममंडपात उपस्थित आहात. वारकरी संप्रदायातील परिसरातून अनेक गावाहून आलेले सर्व टाळकरी, सर्व कीर्तनकार,
अत्यंत निष्ठेनं भजनाची साधना करणारे सर्व गुणी लोक, वारकरी शिक्षण संस्थेतील लहान लहान विद्यार्थी वृंद, या सर्वांच्या चरणी मी हृदयापासून वंदन करतो. मृदंगाच्या क्षेत्रातील भीष्माचार्य बाप व्यक्तिमत्व पूजनीय आदरणीय काजळे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. खरं म्हणजे मृदंगातला राम आणि मृदंगामध्ये आणलेला राम असं हे आगळं आणि वेगळं सूत्र ज्यांच्या रूपाने इथे आज पाहायला मिळतंय. आणि खऱ्या अर्थाने हे मृदंगाच्या क्षेत्रातली व्यास महर्षी आणि शुकाचार्य, खऱ्या म्हणजे अशा अर्थाची ही जोडी इथं आपल्याला पाहायला मिळते. मी दोघांनी एकत्र वाजवलेलं आजच पाहायला मिळालं. खरं म्हणजे हे माझं भाग्य आहे, हे माझं सौभाग्य आहे. आपल्या मृदंगाविषयी असलेल्या निष्ठेला, मृदंगाविषयी असलेल्या आपल्या साधनेला कोणाची नजर लागू नये अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्याला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य परमात्म्याने द्यावं अशीही या प्रसंगी प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपल्या चरणी नतमस्तक होतो. उभे राहिलेले सगळेच संगीताच्या क्षेत्रातले दर्जेदार लोक, आता प्रत्यक्ष पंढरीनाथच इथं आलेले आहेत, त्यामुळे काही अडचण नाही. पंढरीनाथ कमी असतील की काय म्हणून पुन्हा परमेश्वर स्वतः हजर आहेत. अशी सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, या सगळ्यांच्या चरणी मी मनापासून नतमस्तक होतो, वंदन करतो. परिसरातून अनेक गावाहून आलेले सर्व वैष्णव, सर्व कीर्तनकार आपल्या सर्वांच्या पवित्र चरणाला नतमस्तक होतो. आणि वैकुंठवासी हरिभक्तीपरायण नामनिष्ठ परायण, ज्यांच्या जीवनामध्ये नामनिष्ठा, ज्यांच्या जीवनामध्ये वारी निष्ठा, ज्यांच्या जीवनामध्ये भजन निष्ठा, ज्यांच्या जीवनामध्ये तत्वनिष्ठा, ज्यांच्या जीवनात संप्रदाय निष्ठा, ज्यांच्या जीवनामध्ये उपासनेची निष्ठा, अशा निष्ठेनं युक्त असलेलं हे व्यक्तिमत्व 1 वर्षापूर्वी आपल्या या गावातून, परांडे परिवारातून, लाशिना या नगरीतून, जुन्या नव्या या दोन्ही लाशिना या नगरीतून हे व्यक्तिमत्व अचानक अनाहूतपणे खऱ्या अर्थानं शरीराच्या दृष्टिकोनातून हे गेलं. पण त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या संकल्पाचा जर विचार केला तर जोपर्यंत आकाशात चंद्र आणि सूर्य आहेत, जोपर्यंत अयोध्येमध्ये रामलला आहेत, तोपर्यंत हे व्यक्तिमत्व कार्याच्या दृष्टीने जिवंत राहणारं हे व्यक्तिमत्व आहे. ऐका, एकच वाक्यात सांगेल, शरीर आटतच असतं, संपत्ती आटतच असते. शरीर संपत्ती मृगजळ भान जाईल नासोन, खरे नव्हे. शरीर आटतच असतं किंवा शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम नाटे ते बरवे. जारज स्वेदज अंडज उद्भिज आटे, हे सगळं आटेल, शरीर आटेल, संपत्ती आटेल, पण हरिनाम नाटे ते बरवे. आणि नष्ट न होणार जे हरिनाम आहे, हेच हरिनाम, हेच रामनाम या व्यक्तिमत्वाने आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं. रामललाच्या अयोध्येमधील भव्य मंदिराच्या भूमिपूजनाच्या क्षणाला, मंदिराच्या भूमिपूजनाच्या क्षणी यांनी संकल्प केला 51 कोटी रामनाम जप लिहायचा. 51 कोटी. आणि सुदैव असं आहे, भगवान रामललाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा 22 जानेवारी 2024ला संपन्न झाली. खरं म्हणजे जवळपास साधारणतः 40-45 कोटी रामनाम जप त्यांनी लिहून पूर्णही केला. आणि त्यांच्या पश्चात राहिलेला 5-6 कोटीचा रामनामाचा जप
या लाशिना या नगरीतून पूर्ण झाला. 51 कोटी रामनामाचा जप त्या निमित्ताने पूर्ण झाला. मी त्यांचं तर कौतुक करेनच, काही वादच नाही, पण याही पेक्षा त्यांनी केलेला जो संकल्प आहे, हा संकल्प 51 कोटी रामनाम जप लिहिण्याचा संकल्प या गावातल्या लोकांनी पूर्ण केला. त्याबद्दल या गावकऱ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कसं असतं दादा, एकल्याचा नोहे हे महत्वाचं आहे. गावकऱ्यांनी या दृष्टिकोनातून त्यांना मदत केली आणि ते दररोज 40,000 नामजप रोज स्वतः लिहायचे. ही केवढी क्रांती आहे. खरं म्हणजे हे महात्मे वैकुंठवासी आदरणीय शिवाजीरावजी महाराज, हे महात्मे प्रसिद्ध नव्हते, पण नक्की सांगेन, परमात्म्याचं स्मरण करून सांगेन, अगदी हृदयातून सांगेन, हे महात्मे सिद्ध नक्कीच होते. हे लक्षात असू द्या दादानो. जीवन प्रसिद्धीकडे जाण्यापेक्षा जीवन सिद्धीकडे गेलं पाहिजे. विज्ञानानं होत असते ती प्रसिद्धी आणि अध्यात्मानं मिळत असते तिचं नाव आहे सिद्धी. अशा सिद्ध स्थितीमध्ये पोचलेला हा नामनिष्ठ असलेला महात्मा खऱ्या अर्थानं नामाचार्य, नामनिष्ठ परायण, नामधारक या सगळ्याच पदव्या, या सगळ्याच उपाध्या यांच्या जीवनाशी तंतोतंत जुळतात. महिन्याला पंढरीची निष्ठेनं वारी करणारं व्यक्तिमत्व, भजनाची निष्ठेने साधना करणारं व्यक्तिमत्व आणि याच बरोबर एवढा 51 कोटी रामनामाचा जप, त्याचा संकल्प आणि तो संकल्प सिद्धीला नेलेलं हे खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व आहे. माझी सर्व गावकऱ्यांना विनंती आहे, ज्यांनी रामललाची प्रतिष्ठा व्हावी म्हणून रामनामाचा 51 कोटीचा जप ज्या महात्म्याने संकल्पित केला, सुदैवाने तो पूर्णही झाला. लाशिनाकरांना आणि परिसरातील आलेल्या या सर्व लोकांना माझी विनंती आहे, त्यानिमित्ताने यांच्या संकल्पाच्या पूर्तीकरिता आपण 4-2 दिवस तरी अयोध्येमध्ये जाऊन रामललाच्या चरणी हा जप सुपूर्द करण्याचा एवढा कार्यक्रम आपण लाशिनाकरांनी कधीतरी तुमच्या सोयीनुसार, सवडीनुसार, काम कमी असल्यानंतर का होईना आपण जरूर करावा, अशी या निमित्ताने मी आपल्याला प्रार्थना करेन. आणि या व्यक्तिमत्वाने 51 कोटी जपाचा संकल्प केला आणि तो पूर्णही केला. आपण सुद्धा आपल्या जीवनात प्रत्येकाने कमीत ते 40,000 रोज नाम जप लिहायचे. आपण निदान 1111 1111 रामनामाचा जप लिखित रोज लिहावा, एवढा तरी संकल्प आपण या निमित्ताने करणं, मला वाटतं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, हे लक्षात ठेवा. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या जीवनाचा प्रवास असावा. भगवान परमात्मा करो अशा एका अद्वितीय, अशा एका गृहस्थाश्रमाचं जीवन जगणाऱ्या व्यक्तिमत्वाकडून एवढी परमार्थाची शुद्ध साधना घडू शकते, हे खऱ्या अर्थाने क्रांती आहे. आणि ती क्रांती करत असताना, गृहस्थाश्रमाचं जीवन जगत असताना यांनी आपल्या परिवारालाही योग्य असं मार्गदर्शन केलं. त्यांचे सुपुत्र संगीताच्या क्षेत्रामध्ये अगदी संगीत अलंकार अशा या दर्जेदार संगीताच्या क्षेत्रातलं जाण असलेलं व्यक्तिमत्व त्यांचे सुपुत्र आहेत. तर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा गावचा कारभार हाकण्याचंही काम त्यांचे एक सुपुत्र करत आहेत. एका अर्थाने सामाजिक, राजकीय, धार्मिक या तीनही क्षेत्रात उत्तम काम करण्याची जबाबदारी त्यांनी त्यांच्या तीनही मुलावरती दिलेली आहे. आणि असे हे तिघही सुपुत्र
आदरणीय व्यंकटेशजी, परमेश्वरजी आणि आदरणीय मारुतीजी हे तीनही सुपुत्र सामाजिक, धार्मिक आणि राजकीय या क्षेत्रात उत्तम अशा पद्धतीचं काम करत आहेत. म्हणजे एका अर्थाने या वैकुंठवासी नामनिष्ठ परायण शिवाजीरावजी बाबा यांनी एकीकडे उत्कृष्ट परमार्थ केला तर दुसरीकडे उत्तम संसार केला. अशा दोही ठाई तुका नाही पडो दे तो चुका या न्यायाने असं उत्तम काम करणाऱ्या या व्यक्तिमत्वाचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आपण इथे हजर आहोत. मी आपणा सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि शेवेला घेतलेला जो अभंग आहे त्या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल या निमित्ताने समोर घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे आणि महाराज या अभंगाच्या द्वारा आपल्या जीवनातील क्रांती प्रगट करतात. लक्ष द्या, क्रांती कशाला म्हणतात? जे कोणालाच शक्य नसतं ते करणं याला क्रांती म्हणतात. ऐका, तसं जर पाहिलं तर कोणालाच शक्य नाही असं या जगात काय आहे? असं या जगात काहीच नाही. माणसाने जर ठरवलं तर या जगात अशक्य काहीच नाही. फक्त ठरवलं पाहिजे एवढी गोष्ट खरी. असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. भेदे खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे. 51 कोटी जप लिहायचा म्हटल्यानंतर छातीवर धोंडा ठेवल्यासारखं. अहो, मी 1111च रोज लिहा म्हणलं तरी सुद्धा कोणी धाडसानं हात वर केला नाही. मग हे 51 कोटी सोपं होतं का? पण ते सुद्धा अभ्यासाने प्रयत्नाने काय झालं? शक्य झालं. हेतू बोलण्याचा इतकाच आहे. या जगामध्ये अशक्य गोष्ट कोणतीच नाही. फक्त आपण प्रयत्न केला पाहिजे. तो प्रयत्न सातत्यपूर्ण असला पाहिजे. तो प्रयत्न अचूक असला पाहिजे. मग अशक्य गोष्ट कोणतीच नाही महाराज. लक्ष द्या, माणसाने जर ठरवलं तर मनुष्य देव सुद्धा बनू शकतो. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईन म्हणती ते होती. माझा मुद्दा इतकाच आहे, देवची होईन म्हणती ते होती. जे म्हणतच नाही ते व्हायचा प्रश्नच कुठे येतो? मनुष्यपण तरी साधी नारायण. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हेतू इतकाच आहे. हे मानवी जीवन मिळाल्यानंतर जर आपण तैशे येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे शिरा पडे. थोडक्यात लक्ष द्या, माणसाचं शरीर मिळाल्यानंतर आपण जर ठरवलं तर आपण देव सुद्धा बनू शकतो. पण कधी? ठरवलं तर. लोक म्हणतात महाराज काय अवघड आहे हो सप्ताह करायचं. मी ठरवलं ना तर मी एकटा सप्ताह करू शकतो. पण मी म्हटलं तुम्ही ठरवणार कधी? आम्ही वैकुंठाला गेल्यावर ठरवणार लवकर म्हटलं. बघा, ठरवल्यानंतर अशक्य काहीच नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या मुखातलं वाक्य सांगतो. मी काही त्यांना पाहिलं नाही, ऐकलं नाही, पण मोठ्यांचं ऐकलेलं.
ते असं म्हणायचे म्हणतात की महाराष्ट्रीयन माणसाने जर ठरवलं तर सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचा जबडा फाडून काढायची त्याच्यात ताकद आहे, असं ते म्हणायचे. पण हे वाक्य म्हटल्यानंतर ते पुढचं पण वाक्य लगेच म्हणायचे, कोणतं? पण तो प्राण गेला तरी सुद्धा असं ठरवत नाही. नाही लक्षात आलं? सिंहाच्या जबड्यात हात घालून जबडा फाडून काढायची ताकद आहे ठरवलं तर, पण हे ठरवतच नाही हो, त्याला काय करावं हे लक्षात ठेवा. ठरवल्यानंतर काय अशक्य असतं? ठरवलं पाहिजे. सोनपेठमधून निघाल्यानंतर विटाच्या त्या जकात नाक्यापासून उजवीकडे, बरोबर आहे का, उजवीकडे वळल्यानंतर लाशिन्यापर्यंत पुढे येईपर्यंत कसं काय शक्य नसतं? अहो ठरवलं पाहिजे. ठरवल्यावर कुठं रस्ता होत नसतो का? काही लक्षात नाही आलं तुमच्या? अरे 70 वर्षात त्या लोकांनी ठरवलंच नाही, आता त्याला काय? मला अधिक नाही विस्तार करायचा, सध्या आचारसंहिता आहे ना, हेतू माझा इतकाच आहे. ठरवलं पाहिजे हो देवा, ठरवल्यानंतर होऊ शकतं. आम्ही कितीतरी वेळा म्हणायचो लाशिन्याला यायचं म्हणजे त्या लाशिना या गावातला ला बाजूला जर काढला तर सगळा शिनच, ते येईपर्यंत फार अवघड. आल्यानंतर मग वारकऱ्याची श्रद्धा, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, भजनी मंडळीचं प्रेम, हे सगळं पाहिल्यानंतर आनंद वाटाय. भाऊ एकदा तर मी गाडीतून 3दा खाली उतरलो, मी स्वतः माझ्या गाडीतून 3दा. त्या कॅनेलच्या कडेने आणली होती बघा, कॅनेलच्या कडेने होतं ना कुठून तरी, म्हणजे तरी 2दा गाडीला खालून लागलं याचा आणि मग हे वैतागून गेले लोक, वैतागून गेले. पण लक्षात ठेवा, ठरवलं आणि झाला का नाही, सुरू झाला का नाही? अहो रस्ता होय म्हणा की राव, रस्ता. मी का आपल्याशी बोलायला लागलोय? काय अशक्य असतं? फक्त ठरवलं. ठरवल्यानंतर कोणतीही गोष्ट काय आहे शक्य होते. हेतू बोलण्याचा इतकाच आहे. ठरवलं पाहिजे, मनात आणलं पाहिजे, मग ती गोष्ट सिद्ध होत असते. कधीतरी रेल्वे येते, त्याच्यातली एखादीच रेल्वे स्टेशनवर थांबते, त्याच्यातला एखादाच माणूस चहा मागतो, त्याला चहा दिला जातो आणि त्याच्या येणाऱ्या पैशावरती आपला उदरनिर्वाह भागवला जातो. आणि असा मनुष्य ठरवतो, काय ठरवतो? या देशाचा पंतप्रधान व्हायचं. आणि मग काय झालं? झालेच की. किती वेळा? 2दा. हे 3दा म्हणते. मग आता काय अडचण नाही, तुमच्या तोंडात आलंय म्हणल्यावर काय अडचण नाही. माझ्या मुद्द्याकडे लक्ष थोडं नीट द्या. अशक्य गोष्ट जगात कोणतीच नाही, फक्त सातत्यपूर्ण प्रयत्न केला पाहिजे, अचूक प्रयत्न केलाच पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात मनुष्य यशस्वी होण्याचा काय करतो? प्रयत्न करतो. पण दादानो, या जगात असं एक क्षेत्र आहे तिथे मात्र माणसाचं काहीही चालत नाही. मग तेथे न चले काही, मग तेथे न चले काही. सत्ता संपदा राहील पाहिजे ठाई, सत्ता संपदा टाळी वाजवा. तुकोबाराय सांगतात, मग तेथे नचले काही. ऐका, तिथं मात्र माणसाचं काहीही चालत नाही. कुठं? तुका म्हणे तै यमाज्ञा, यमाची आज्ञा आल्यानंतर काहीही चालत नाही. कोणाचं चालत नाही? तुकोबाराने त्याच्यात जरा यादी दिली, कोणाचं चालत नाही. ऐका, तुकोबाराय सांगतात, सत्ता संपदा. महाराज सांगतात सत्ताधीशाचं काहीही चालत नाही. ऐका, लक्ष द्या. बघा,
सत्ता पाहून जर यम परत गेला असता तर मला वाटतं या देशातल्या एकाही पंतप्रधानाचा नंबर बोला लागलाच नसता. सांगा जरा, लक्ष द्या कीर्तनाकडे. पंतप्रधान मेले का नाही मेले? बोला ना राव. मेले. मरणाची इच्छा होती म्हणून मेले का इच्छा नसताना मेले? इच्छा नसताना मेले. पंतप्रधान पदावर असताना मेले. बरोबर बरोबर. सुरक्षेचं कवच असताना मेले. बरोबर. सांगू का, सुरक्षा रक्षकांनी मारले. नाही का समजत? मी का बोला लागलो? आता जे रक्षण करणारे होते त्यांनीच मारलं ना. हेतू इतकाच आहे, यमाचा निरोप आल्यानंतर यम सत्ता पाहून परत जात नाही. पुढे चला. संपदा संपदा पैसे नोटा. ऐका, संपदा पैसे पाहून जर यम परत गेला असता तर मला वाटतं धीरूभाई अंबानीचा नंबर लागलाच नसता. काय पैसे कमी आहेत का त्याकडे? मेहरबानी आहे. आणखीन यम भ्रष्टाचार करत नाही. बघा, यमाने जर भ्रष्टाचार केला असता तर काय झालं असतं? अहो, तुमच्या माझ्यासारख्या गोरगरिबावर किती अन्याय झाला असता हो. श्रीमंत माणसं मेलीच नसते. बरोबर आहे, मेलीच नसते. ते म्हटले असते, हे गोदावरीच्या काठावरचं 35 एकर तुलाच राहू दे, पण हात लावू नको. झालं असतं का नाही? मेहरबानी आहे की यम अजून काय करत नाही, भ्रष्टाचार करत नाही. मला वाटतं यमाच्या दरबारात न्याय आहे बघा. बरोबर. आणि म्हणून आपण सगळ्यांनीच यमाचा भव्य नागरी सत्कार करायला पाहिजे. घ्यायची का तारीख सत्काराची? लक्ष द्या जरा चांगलं. म्हणजे सत्ता पाहून यम घाबरत नाही, संपत्ती पाहून यम घाबरत नाही. आणि तिसरा प्रकार आहे विद्वत्ता बुद्धिमत्ता. विद्वत्ता बुद्धिमत्ता पाहून तर यम कुठं घाबरतो? लक्ष द्या. हजारो लाखो माणसाच्या बायपास शस्त्रक्रिया ज्या व्यक्तीने केल्या, असा हृदयरोगाचा तज्ञ भारतातला क्रमांक 1चा डॉक्टर नीतू मांडके कशाने गेले? हृदयाच्याच अटॅकनं. त्यांना कळलं, गाडी दवाखान्यात त्यांनीच घेऊन गेले. सलाईन मध्ये इंजेक्शन कोणते भरायचे हे ते सांगत होते स्वतः डॉक्टर लोकांना. आणि पुढं झालं काय सांगतो ऐका. पुढं असं घडलं, ते हे सांगत वैकुंठवासी झाले. आणि काय झाले तुम्हाला काय गोष्ट आहे वाटलं का? पुढं मेले. माझा मुद्दा समजून घ्या. म्हणजे विद्वत्ता पाहून यम बोला घाबरत नाही, संपत्ती पाहून यम घाबरत नाही, सत्ता पाहून यम घाबरत नाही. मग आता उत्तर द्या, याच्यातलं आपल्या जवळ काय आहे हो? ऐका ऐका, याच्यातलं आपल्या बसा विक्षेप करू नका. याच्यातलं आपल्या जवळ काय आहे? लक्ष द्या. काय आहे याच्यातलं आपल्याकडे? सांगा. कशाची सत्ता असते हो? आज आहे तर उद्या नाही. 2.5 वर्ष काय कशाची सत्ता असते? संपत्ती. काय संपत्ती असते? असून काय असतं? 5 एकर मध्ये आपण 80-85 टन ऊस काढतो. काय आपली संपत्ती असते? असून काय असतं? विद्वत्ता. काय विद्वत असते हो? काय विद्वत असते आपल्याकडे? रात्री कुठला अभंग होता माऊली? रात्री अभंग कोणता होता? नाही सांगता यायचं. लक्षात ठेवा, रात्री कीर्तन नव्हतं. जाऊ द्या. माझ्या मुद्द्याकडे थोडं लक्ष जरा नीट द्या. सत्ता संपदा आणि विद्वत्ता पाहून यम घाबरत नाही. यमाचा निरोप आल्यानंतर जावंच लागतं. ही गोष्ट क्रमप्राप्त आहे, ही गोष्ट अटळ आहे. मला त्याचा अधिक विस्तार आजच्या कीर्तनात मांडायचा नाही. मुद्दा इतकाच द्यायचा आहे, मरण टाळता येथे नाही उरो आले अवतार येरते पामर जीव कीर्ती येरते पामर येथे नाही उरो आले अवतार येरते पामर
ते पामर जीव किती. देवाधिकाचे अवतार सुद्धा इथे राहिले नाहीत. हेतू इतकाच आहे, संपूर्ण जगाला मारणार कोण आहे? मरण. जगा काळ खाय, बस संपूर्ण जगाला गिळंकृत करणारा कोण आहे? काळ आहे. मरावंच लागतंय. मग थोडं लक्ष द्या. काय आहे, अजून एक थोडा मुद्दा देतो. आपण राहतो कशात? जगामध्ये. हे जग आहे ना, आणि जग या शब्दात अक्षर किती आहेत? 2 अक्षर आहेत. कोणती कोणती? ज आणि ग. त्या अक्षराचाच अर्थ असा आहे, ज अक्षराचा अर्थ आहे जनजायते म्हणजे उत्पन्न होणे, आणि ग अक्षराचा अर्थ आहे गम गच्छती म्हणजे नष्ट होणे. म्हणजे जग या शब्दानेच हे सिद्ध केलंय, जे उत्पन्न होत असतं आणि जे नष्ट होत असतं त्याचं नाव काय आहे? जग. एक सांगू का? एक महत्वाचं वाक्य सांगतो. आपण मरतो हे विशेष नाही. आपण मरतो हे विशेष नाही. ऐका उत्तर. जगतो हे विशेष आहे. आपण जगतो हेच विशेष आहे. मृत्यू हा निसर्ग आहे. मरणं ही प्रकृती आहे. लक्षात ठेवा. जगणं ही विकृती आहे. हेतू इतकाच आहे. एवढ्या व्याख्यानातून आपल्या लक्षात हे पक्क येत आहे, मरावंच लागतंय. हे शरीर सोडावंच लागतंय. पण महात्म्याच्या जीवनात, साधूच्या जीवनात, भगवत भक्ताच्या जीवनात नामस्मरणाच्या द्वारा, प्रभूच्या नामचिंतनाच्या द्वारा या महात्म्यांच्या जीवनात क्रांती झालेली असते. संपूर्ण जगाला मरण मारत. अर्थात ही काया, हे शरीर सोडावंच लागतं, फेकून द्यावंच लागतं. हा जरी कायदा असला तरी साधूच्या, महात्म्याच्या, भक्ताच्या जीवनातली क्रांती ती असते की महाराज सांगतात, आता आमच्या जीवनात अशी क्रांती घडली, आता आम्हाला मरावं लागत नाही. ही काया मृत्यूच्या तावडीतून सुटली. हा अभिप्राय महाराज अभंगाची. सुटली काया विचारे या निश्चये, या निश्चये काया मरणाहती सुटली. या विचारे काया मरणाहती सुटली.
कोणत्या विचारे आणि कोणत्या निश्चये. 1 वाजण्याच्या आत शिल्लक राहिला वेळ तर आपण त्याचा विचार करू. लक्ष द्या. मरणा हाती सुटली काया. तुकोबाराय भक्तीच्या द्वारा, नामस्मरणाच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये घडलेली क्रांती प्रगट करतात. काय क्रांती सांगतात? काया मरणा हाती सुटली. तुम्ही लक्ष देताय, जागे, दिवसाची वेळ आहे अजून. लक्ष द्या. हे शक्य आहे का? काया मृत्यूच्या हातून सुटणं हे शक्य आहे का? आपण तत्वज्ञानाचं चिंतन जर केलं तर आपल्या हे लक्षात येतं, श्लोकार्धेन प्रवीक्षावे यद्युक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. म्हणजे ब्रह्म सत्य आहे, जीव ब्रह्म आहे आणि हे जग अर्थात ही सगळी काया, हे सगळं काय मिथ्य आहे, खोटं आहे. ऐका, म्हणजे तात्विक चिंतनाचा जर विचार केला तर ही काया अर्थात हे शरीर खोटं आहे, नासक आहे, नष्ट होणार आहे असं शास्त्र सांगतंय. आपला अनुभव काय आहे? तोच अनुभव आहे. आणि मग असं असताना एखाद्या वेळेस मरणाहाती सुटला जीव, असं मग पटलं असतं ना ते. कारण जीव न देखे मरण, धरी नवी सांडी जीर्ण. आणि अभंगात तर शेवट चरण तेच आहे, तुका म्हणे कैची किव कोटे जीव निराळा. हे 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 वास्तव आहे. म्हणजे जीव मरत नाही हे वास्तव आहे. जीव अमर आहे हे नक्कीच आहे. पण काया कशी काय अमर आहे हा महत्वाचा मुद्दा आहे ना. तुकोबाराय सांगतात, मरणा हाते सुटली काया. काया कशी काय मृत्यूच्या तावडीतून सुटेल? काय आहे बघा, ते कणिक तिंबण्यासाठी परात असते, परात आहे ना. पूर्वीच्या काळी काटवट असायची बघा, पूर्वीच्या काळी काटवट असायची. आता नाही राहिली काटवट, आता वटवट राहिले. तर ते आता परात असते, परात. आता ऐका बरं का. मग ते परात भरून पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये एक एवढा मिठाचा खडा घेतला आणि तो 11 वाजून 10 मिनिटांनी 15 मिनिटापासून ते 12 वाजून 15 मिनिटापर्यंत म्हणजे 1 तास एवढा मिठाचा खडा परातभर पाण्यामध्ये घासला. काय केला? घासला. तर 1 तासानंतर तो एवढा मिठाचा खडा परातभर पाण्यात घासून 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 1 तासाने तो खडा साधारणतः एवढा होतो. बरोबर? मग एवढा होतो. केवढा होतो? मग केवढा होतो? विरघळून जातो. कोण? मिठाचा खडा. हे कशाचं सांगतोय मी? मिठाच्या खड्याच. तेवढ्यासाठी एवढी धावपळ करून आलो का बरं इथं? नाही. ऐका, लक्ष द्या जरा चांगलं. परात कोणती आहे? माया रूपी परात आहे. पाणी कोणतं आहे? शब्द स्पर्श रूप रस गंध पंचविषयाचं पाणी आहे. माया रूपी परातीमध्ये, विषय रूपी पाण्यामध्ये आपण आपलं जीवन रूपी, शरीर रूपी, आयुष्य रूपी मिठाचा खडा जेवढ्या ताकदीनं घासणार तेवढ्या लवकर तो काय होतो? नष्ट होतो, संपून जातो. भाषा माझी नाही, भाषा ज्ञानोबारायाची आहे. किती ज्ञानोबाराय गोड बोलतात. ज्ञानोबाराय सांगतात, तव तव अधिकाधिके मरण आयुष्यात ते जिंके, मीठ जैसे उदके घाशी जत असे. ज्ञानोबाराय सांगतात, मीठ जसं पाण्यात घासल्यानंतर ते क्षणाक्षणाला काय होतं? काय होतं? कमी होतं, नष्ट होतं. तसं आपलं आयुष्य, तसं आपलं जीवन हे क्षणाक्षणाला काय होत जातंय? नष्ट होत जातंय. आणि मग असं जर असेल तर तुकोबाराय मरणा हाती सुटली काया. काय शक्य आहे? अजून एक थोडा ज्ञानोबारायाचा आणखीन एक दृष्टांत मी आपल्या पुढे मांडतो. एक गुन्हेगार, त्याला सजा झाली, फाशीची शिक्षा त्याला जाहीर झाली, गुन्हा सिद्ध झाला आणि म्हणून त्याला फाशीला देण्याकरता तो दिवस उजाडला. त्याला कारागृहातून बाहेर काढलं
आणि शुळावर देण्याकरता त्याला घेऊन निघाले. आता मला उत्तर द्या, नीट लक्ष देऊन उत्तर द्या. कारागृहातून त्या कैद्याला बाहेर काढल्यानंतर सुळावर द्यायला घेऊन चालल्यानंतर तो कैदी जसा जसा पाऊल टाकीत असेल तसा तसा त्या प्रत्येक पाऊलाला त्याचा मृत्यू त्याच्या बोला काय होतो जवळ येतो. कोणाच्या? कैद्याच्या. कैद्याचा मृत्यू प्रत्येक पावलाला त्याच्या काय होतो जवळ येतो. आणि आपला मृत्यू प्रत्येक पावलाला आपल्यापासून लांब जातो का? आपला काय होतो? अहो आपला बी जवळच येतो. घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाची पाहे. लक्ष द्या, प्रत्येक पाऊलाला त्या कैद्याचा मृत्यू त्याच्या काय होतो जवळ येतो. भाषा माझी नाही, भाषा ज्ञानोबारायाची आहे. बघा किती ज्ञानोबाराय छान बोलतात. ज्ञानोबाराय सांगतात सन्मुख शुला धावतया चपला, ये प्रतिपदी जवळा मृत्यू जीवी. ज्ञानोबाराय सांग शुलाकडं धावणाऱ्या त्या कैद्याच्या प्रत्येक पावलाला त्याचा मृत्यू त्याच्या काय होत असतो जवळ येत असतो. तसा आपला मृत्यू प्रत्येक पावलाला आपल्या जवळ येतोय. हे शरीर क्षणाक्षणाला मिठासारखं नष्ट होत जातंय. थोडक्यात मग हे जर नष्ट होणार आऊ जाऊ द्या, याचं नावच काय शरीर. शरीर शब्दाचा अर्थच काय क्षीयते इति शरीराहा. जे क्षीण होतं त्याला शरीर म्हणतात. हे क्षीण होत जातं बघा. कधी क्षीण झालं कळतही नाही. गुडघे दुखायला कधी सुरू झाले समजतही नाही. डोळ्याला दिसायला कधी कमी आलं हे कळूनही येत नाही. हात कधी लटलट कापा लागले हे समजतही नाही. काळे काळे कुरळे कुरळे केस असताना सुद्धा त्यांनी पक्ष कधी बदलला हे कळत सुद्धा नाही. सुरुवातीच्या काळात एखादाच गालावरचा पांढरा होतो, बरोबर आहे ना, एखादाच. मग एखादाच जर पांढरा झाला, एखाद्यानंच पक्ष सोडला तर त्याला पक्षातून काढून फेकून दिलं जातं, बरोबर केला जातो. अरे जा तुझ्या जन काय फरक पडत नाही. पण 50च निघून गेलं. एकदा जास्त झालं की मग काय फरक पडत पुन्हा उपयोग होत नसतो. माझा काय वाजतंय? लक्ष द्या, ऐका ऐका, मुद्द्याकडे लक्ष द्या, हेतूकडे लक्ष द्या. बोलण्याचा मुद्दा इतकाच आहे. क्षीण होणं हा या शरीराचा काय आहे ओवीस सांगायची ठरली तर ज्ञानोबाराय सांगतात हे शरीर जात आघवे नाशिवंत स्वभावे म्हणून तो झुंजावे. पंडुकुमारा थोडक्यात तुमच्या लक्षात थोडं नक्कीच आलंय. नासणं हा या शरीराचा काय आहे? नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य सावधान आयुष्य सावधान आयुष्य खातो काळ सावधान. हो, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. इथं काय प्रमाणाला कमीच नाही. जगात जर्मनी भारतात परभणी, इथे काय अडचण कशाची आहे. आणि इतकी शहाणी सगळी चांगली लोक असल्यामुळं मग कीर्तन करायला काहीच अडचण येत नाही. शहाण्या माणसात कीर्तन करायला काहीच अडचण येत नाही कारण चुकलेलं सांगतात म्हणून. आणि येड्यात कीर्तन करायला तर अजिबातच तकलीफ होत नाही कारण त्यांना काही कळतच नाही म्हणून. हे तो इतकाच आहे. अर्थात हे शरीर नष्ट होत जाते, बरोबर. हे शरीर संपत आहे, हे प्रमाण आहेत, हा नियम आहे, हा कायदा आहे. आणि मग असं असताना सुद्धा
तुकोबाराय मरणा हाती सुटली काया हे कस काय म्हणतात? बस एवढ्या प्रश्नाचं उत्तर शोधू आणि आजची सेवा काय करू, समाप्त करू. बरं वाटलं ना तुम्हाला? समाप्त करू म्हटलं की हां बस. मरणा हाती सुटली काया हे तुकोबाराय कस काय म्हणतात याच्या उत्तराचा विचार करू आणि सेवा समाप्त करू. पण हे उत्तर सांगायला सुद्धा तास दीड तास जाणार आहे बरं का, हे लक्षात ठेवा. उत्तर आहे का? पहिलं उत्तर देतो. मरणा हाती सुटली काया. इथं हाती शब्दाचा अर्थ मृत्यूच्या ताब्यातून काया सुटली एक. हाती शब्दाचा दुसरा अर्थ मृत्यूच्या तावडीतून काया सुटली. हे बी नसलं कळलं तर हाती शब्दाचा तिसरा अर्थ मृत्यूच्या बंधनातून काया सुटली. आणि हेही लक्षात नसलं आलं तर मग चौथा शब्द मृत्यूच्या कचाट्यातून. आता काया सुटली, मरणा हाती सुटली काया. तर ती कशी सुटली याचं पहिलं उत्तर देतो. जगद्गुरु तुकोबारायांनी हेच शरीर वैकुंठाला नेलं. मरणा हाती सुटली काया. झालं. प्रयाण काळी देवे कलीच्या काळा माझी मानवी देह घेऊन निज धामा गेले. म्हणून मरणा हाती सुटली काया हे तुकोबारायांचं म्हणणं सार्थ आहे, योग्य आहे. पहिलं उत्तर. आता दुसरं उत्तर. मरणा हाती काया कशी काय सुटली तर त्याचं दुसरं उत्तर देतो. ही काया कोणाची मरणा हाती सुटली? तुकोबारायांची. ऐका. आणि मग तुकोबारायांची काया, संताची काया, महात्म्याची काया, भक्ताची काया, ती काया असते कशी? उत्तर देतो. खऱ्या अर्थाने ती काया काया नसतेच, ती काया गोविंद असते. मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, गोविंद ते काया. भेद नाही देवातया, भेद नाही देवातया. मग गोविंद ते काया काया, मग गोविंद ते काया. भेद नाही देवातया, भेद नाही देवातया. मग गोविंद 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 मना लागलिया छंद. मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. ऐका दादानो, आपण ज्यांच्या निमित्तानं हे चिंतन करत आहोत ते वैकुंठवासी नामनिष्ठ परायण शिवाजीरावजी बाबा यांच्या जीवनाचा विचार जर आपण करू शकलो तर खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याच्या नामाचा छंद लागलेलं, नामाशी जीवन समर्पित असलेली ती काया होती. मग ती काया संपेलच कशी? तुकोबाराय सांगतात. मग गोविंद ते काया, भेद नाही देवा तया. म्हणजे ती काया काया नाहीच, ती काया काय आहे? गोविंद आहे. मग लक्ष द्या, गोविंदाला कुठं मरण असतं का हो? म्हणून मरणा हाती सुटली काया. किती उत्तर झाली? 2 झाली. 2. तिसरं उत्तर आहे का? काया मरणा हाती का सुटली? महाराज सांगतात ती काया काया नाही हो, ती काया प्रत्यक्ष ब्रह्मच आहे. ब्रह्मभूत काया होतशे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा. इथे कीर्तनी बरं का, कीर्तनी शब्दाचा अर्थ या कीर्तनी नव्हे बरं का, हे लक्षात ठेवा. कारण हे कीर्तन नव्हे. धक्काच बसला तुम्हाला. मग हे आहे काय?
हे अभंगावरचं निरूपण आहे. अभंगावरचं निरूपण वेगळं आणि कीर्तन वेगळं. कीर्तन कशाला म्हणायचं? काळाचा, वेळेचा, रात्रीचा, दिवसाचा विचार न करता रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करणं याचं नाव आहे येत कीर्तन. हे नामघोष. निनती काही टाना टोना, निनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचोनी काही टाना टोना नेनती असं त्यांचं जीवन आहे. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय दुसरं ते काही करतच नाहीत. अर्थात सतत नामचिंतन करणं हे कीर्तन आहे. हे काय आहे? कीर्तन आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे. थोडक्यात नामचिंतन करणं, नामस्मरण करणं हे कीर्तन आहे. आणि असं सतत नामस्मरणाच्या द्वारा आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कोणत्या कीर्तने? नामचिंतन या कीर्तने, नामस्मरणाचा परिणाम आम्ही शुद्ध झालो. थोडक्यात असं नामचिंतनाच्या द्वारा ज्यांची काया ब्रह्म झालेली असते, मग सांगा ती काया जर ब्रह्म झाली तर ती काया मरेल का? नाही मरणार. आणि म्हणून मरणाहाती सुटली काया. किती झाले? 3 उत्तर झाले. 4थं उत्तर आहे का? काया मरणाहाती का सुटली? तुकोबाराय सांगतात, ऐका, त्या महात्म्याची जी काया असते ना साधूची, ती काया काया नाही, ती काया भगवंताला राहण्याचं अधिष्ठान असते. निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे, निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे, निर्मळ हे तो बैसलिया आसने व्यापी देवराया, निर्मळ हे काया अधिष्ठान देवाने, निर्मळ हे काया अधिष्ठान निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे. हेतू इतकाच आहे. यांचं नुकसान होऊ नये म्हणून चाललंय. निर्मळ हे काया, त्यांची काया निर्मळ आहे. निर्मळ 2 उत्तर देतो. पहिलं उत्तर देतो, त्यांची काया अधिष्ठान तयाची. भगवान परमात्म्याला राहण्याचं अधिष्ठान म्हणजे या महात्म्याची काया आहे. मग देव जर त्यांच्या कायेत राहतो तर ती काया मरेलच कशी? मरणाहाती सुटली काया. किती झालं? मोज की किती? 4 झालं. 5वं उत्तर देतो, काया मरणाहाती का सुटली? तर ती काया निर्मळ आहे म्हणून निर्मळ. आणि किती निर्मळ आहे? सर्वांग निर्मळ. चित्त जैसे गंगाजळ. अंगाचे 3 प्रकार आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण. त्यांचा स्थूल पवित्र आहे, त्यांचा स्थूलदेह पवित्र आहे का? तर जो वदे अच्युत सर्व काळ पवित्र तो देह, ऐका, पवित्र आहे, त्यामुळं निर्मळ आहे. वासना सगळी नष्ट झालेली आहे. वासना निमाली समूळ ज्याची, म्हणून त्यांचा सूक्ष्म देह पवित्र आहे. आणि अज्ञान नष्ट झालेला आहे म्हणून त्यांचा कारण देह निर्मळ आहे. ऐका, अज्ञान गेलं म्हणून कारण निर्मळ, वासना गेली म्हणून सूक्ष्म निर्मळ,
आणि नामचिंतनानं स्थूल देह सुद्धा कसा आहे, निर्मळ आहे, पवित्र आहे. असं त्यांचं निर्मळ जीवन असल्यामुळं, त्यांची काया निर्मळ असल्यामुळे ती काया मरणाहाती सुटली. किती झालं? 5. पुढचं उत्तर आहे का, काया मरणाहाती का सुटली? ऐका त्याचं उत्तर आहे. तुकोबाराय सांगतात, या महात्म्यांचं, या साधूचं शरीर नसतं तर ते देवाला राहण्याचं भांडारगृह असतं. तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. साधूचं महात्म्याचं शरीर म्हणजे देवाला राहण्याचं काय आहे दादा, भांडार आहे. मग देवच जर त्यांच्या शरीरात राहतो तर ते शरीर, तर ती काया मरेल कशी? म्हणून मरणाहाती सुटली काया. किती? 6. पुढे एका काया मरणाहाती का सुटली? कशी आहे ती काया, कसं आहे ते शरीर? लय गोड तुकोबारायची चरण आहेत. तुकोबाराय सांगतात, सकळ चिंतामणी शरीर, जरी जाय अहंकार, समूळाशा, निंदा द्वेष हिंसा, नाही कपट देह बुद्धी, निर्मळ स्फटिक जैसा. किती गोड चरण आहेत. त्यांचं जे शरीर असतं ना महात्म्याचं, चिंतामणी सारखं शरीर असतं. पुढं अजून कसं असतं, त्याच्यात समूळ आशा आणि समूळ अहंकार नष्ट झालेला असतो त्या शरीरातून. अजून त्या शरीरातून काय काय निघून गेलेलं असतं? निंदा द्वेष हिंसा कपट देहबुद्धी नाही, निर्मळ स्फटिक जैसा. ऐका, लक्ष द्या. आणि मग असं जर ते शरीर असेल की ज्या शरीरात निंदा नाही, द्वेष नाही, कपट नाही, हिंसा नाही, वासना नाही, अहंकार नाही, जे चिंतामणी सारखं स्फटिकासारखं जर निर्मळ असेल तर ती काया मरेलच कशी? म्हणून मरणाहाती सुटली काया. 7 झाले. पुढे ऐका, काया मरणाहाती का सुटली? तुकोबाराय सांगतात, या महात्म्याचा देह, ऐका, तो देह राहिलेला नसतो. त्यांचा देह प्रत्यक्ष देवच झालेला असतो. महाराज सांगतात, आकाराशी कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. बीज भाजुनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. आकाराशी कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. त्यांचा देहच काय झालेला असतो? देव झालेला असतो. तर मग मरण येईलच कसं? म्हणून मरणाहाती सुटली काया. 8. पुढे ऐका, काया मरणाहाती का सुटली? महाराज सांगतात, त्यांचं शरीर, त्यांचा देह आंतरबाह्य आता देवमय झालेला असतो. देहाचे देऊळ, देवाचे देऊळ. बोला बोला. अंतर्बाह्य निर्मलता त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झालेली असते. तुकोबारायाची भाषा आहे, अवघा देवची झाला पाही, बरोनिया अंतर्बाह्य, म्हणून मरणाहाती सुटली काया. 9. पुढे ऐका, काया मरणाहाती का सुटली? महाराज सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात, त्यांचा देह नसतो, त्यांचा देह सच्चिदानंद असतो. ज्ञानोबाराय किती गोड बोलतात. ज्ञानोबाराय सांगतात, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, ते सदेह सच्चिदानंद का न होती? याचा अर्थ होती.
त्यांचा देह काय असतो? सच्चिदानंद असतो. मग दादानो, सच्चित आणि आनंद मरत का? बोला, शक्य आहे का? म्हणून मरणाहाती सुटली काया. ऐका ऐका, जगद्गुरु तुकोबारायांचा देह, जगद्गुरु तुकोबारायांची काया म्हणजे काय? काय गोड वर्णन केलंय. महाराजाची काया म्हणजे सच्चिदानंदाची मूर्तीच आहे. सच्चिदानंद मूर्ती पाय राखवे आम्हा, आरती तुकाराम. सच्चिदानंद पाय राखवे सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा, आरती तुकाराम. स्वामी सद्गुरुदेव, आरती तुकाराम. सच्चिदानंद मूर्ती लक्षात घ्या. तुकोबारायाचं शरीर म्हणजे काय? सच्चिदानंदाची मूर्ती. तुम्ही जागेत आत्तापर्यंत अनेक ठिकाणी तुम्ही मूर्त्या पाहिलेल्या असतील आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठेला आपण जातो सुद्धा, बरोबर? कशाची असते हो मूर्ती? मूर्ती कशाची असते? पाषाणाची, धातूची, दगडाची, काहीतरी अजून कशाची? लाकडाची मूर्ती, काशाची, संगमरवराची मूर्ती अशीच असते. असं कुठं ऐकलं का? मूर्ती स्थापनेला जायचे. कशाची मूर्ती आहे? बनवले कशाची? सच्चिदानंदाची. हा, सच्चिदानंद नावाच्या महाराजाची असेल, पण सच्चिदानंदाची मूर्ती कुठं असते का हो? ऐका, जगद्गुरु तुकोबारायांचं शरीर म्हणजे काय सांगतो. सत चित आनंद एकत्र केलं, उकळलं, पगळलं, साच्यात टाकलं. कोण? कुणाला ओतलं साच्यात? सच्चिदानंदाला साच्यात ओतलं आणि त्याचा जो पुतळा तयार झाला ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. मग सांगा बर, त्यांचं शरीर म्हणजे जर प्रत्यक्ष सच्चिदानंदाची मूर्तीच असेल, आणि हे वर्णन केलंय कोणी? एकेकाळच्या कट्टर विरोधकानं केलेलं वर्णन आहे. कोणी केलेलं वर्णन आहे? कट्टर विरोधकानं केलेलं वर्णन आहे. अरे समर्थक तर वर्णन करेलच की, त्याच्यात काय विषयच आहे? सध्या मोसमच आहे की तो. पण वर्णन कोणी करावं? विरोधकांनी वर्णन करावं. ते वर्णन खरं असतं हो. रामेश्वर भट्ट म्हणजे काय सामान्य समजतं का? ते दशग्रंथी ब्राह्मण होते. दशग्रंथी म्हणजे शब्दच कळायला तयार नाही. ते दशग्रंथी कळायचं कधी? दशग्रंथी 4 वेद आणि वेदाची 6 उपांग, न्याय, कल्प, छंद, यास्क, ज्योतिष, निरुक्त ही 6 अंग आणि 4 वेद याचं सांगाध्ययन त्यांचं घडलेलं होतं. त्याला दशग्रंथी ब्राह्मण म्हणतात. आणि त्यांनी केलेलं तुकोबारायाचं वर्णन आहे सच्चिदानंद मूर्ती. मग सांगा, महाराज जर सच्चिदानंद मूर्ती असतील तर मग मरण येईल कसं? मरणाहाते सुटली काया. या जगातलं आश्चर्य आहे बघा. तुकोबारायाची मूर्ती म्हणजे सच्चिदानंदाची मूर्ती. आणि अजून एक या जगातलं आश्चर्य, ज्ञानोबारायांचा पुतळा म्हणजे कैवल्याचा पुतळा. पुतळा प्रगला चैतन्याचा जिव्हाळा. टाळी वाजवा. चैतन्याचा जिव्हाळा. साधकाचा
जगातली सर्वोच्च क्रांती आहे. तुकोबाराय म्हणजे सच्चिदानंदाची मूर्ती आणि ज्ञानोबाराय म्हणजे कैवल्याचा पुतळा. कैवल्य म्हणजे काय, भाजी भाकराय वय? कैवल्य, कैवल्य स्थिती शिव केवलोहम, ही स्थिती केवल स्थिती म्हणजे मोक्ष स्थिती. कैवल्यांना मोक्ष, ते कैवल्याचे अधिकारी. या न्यायाने कैवल्य कनकाची या दाना, या न्यायाने प्रत्यक्ष ज्ञानोबाराय म्हणजे कैवल्याचा पुतळा. ऐका, पुतळे अनेक बघितले आपण. पुतळे कशाचे असते? तांब्याचे, लोखंडाचे, पंचधातूचे पुतळे, पुतळे मेणाचे. ऐका ऐका, पण कैवल्याचा कुठं पुतळा बघितला का? ज्ञानोबाराय म्हणजे कैवल्याचा पुतळा. ज्ञानोबारायाचंच वर्णन करताना म्हटलं, तयाचे काय अवयव ते सुखाचे कोंब, एर माणूसपण ते भांब, ते चालते ज्ञानाचे बिंब. तयाचे अवयव ते सुखाचे, काय गोड गोड, ते ब्रह्मविद्येचे गाव म्हटले, ब्रह्मविद्येचे गाव. चला, हेतू इतकाच आहे. आणि मग जर कैवल्याचा पुतळा म्हणजे त्यांचं शरीर असेल तर मरेल कसा हो? मरणा हाते सुटली काया, मोजलं नाही दा, मरणा हाते सुटली काया, असं त्यांचं जीवन आहे. का सुटली? विचारे या सुटली आणि निश्चये या सुटली. विचार कोणता? एकाच वाक्यात याचा विचार सांगतो. सदा विचारे तस्मात जीव जगत परात्मनः, जीवभाव जगतभाव बाधे स्वात्मैव शिष्यते. या विचाराच्या द्वारा, आत्मानात्म विवेकाच्या द्वारा काया मरण हाती सुटली. एक. आणि निश्चय कोणता? मी ते मी, तू ते तू, कुकुड हे लाडशी, हा निश्चय आहे. या निश्चयाच्या द्वारा काया मरणाहाती सुटली. मृत्यूच्या ताब्यातून आम्ही पलीकडे गेलो. असं हे महात्म्याचं जीवन आहे, असं संतांचं जीवन आहे. म्हणून महाराज, ठीक आहे तुम्हाला मरावं लागत नाही, आम्हाला कळलं, पण जोपर्यंत जगणं आहे, जोपर्यंत काया आहे, तोपर्यंत भोग तर भोगावेच लागतील. सांसारिक जीवन तर सोसावंच लागेल, भोग भोगावेच लागतील. मग आता तुमच्या जीवनात कसे तुम्ही भोग भोगता? आता तुमच्या जीवनात काही काळजी आहे का नाही? महाराज याचं उत्तर अभंगाच्या नाचोन्या गेली कंते, नाचोनिया गेली कंते, नाचोनिया गेली, नाचोन्या गेली कंते, नाचोन्या गेली कंते, गेली कंते. नाचोनिया गेली कंते, नाचोनिया गेली कंते. सहजती देवो, सहजते देवो, सहजती देवो. नाचोनिया गेली कंते, नाचोनिया गेली कंते. सहज देते हो गाले, सहज स्थिती हो गाले, सहज स्थिती भोगाते. नाचोनिया गेली कंते, नाचोनिया गेली कंते, गेली कंती, गेली कंती. नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची. ऐका, खंती नासोनिया गेली. खंती शब्दाचा अर्थ आहे काळजी, चिंता. महाराज सांगतात, आता आमच्या जीवनात चिंता कसली राहिली नाही. दोन वाक्यात पुढे जातो. माणसाच्या जीवनात काळजी कशाची असते सांगतो. त्याच्या अगोदर माणसाचे दोन प्रकार सांगतो. एक प्रकार आहे साधकाचा आणि एक वर्ग आहे संसारिकाचा. जगात दोन वर्ग आहेत, एक साधकाचा वर्ग आणि एक संसारिकाचा वर्ग आहे. साधकाला काळजी असते का? असते ना, साधकालाही काळजी असते. आणि संसारिकाला, आता होयच म्हणा की संसारिकालाही काळजी असते. फरक इतकाच आहे, संसारिकाला काळजी भोगाची असते आणि साधकाला काळजी मोक्षाची असते. आता ऐका, नासोनिया गेली खंती. खंती म्हणजे काळजी संपली, चिंता संपली. कशाची संपली? आता चला दोन्ही बी घ्या. तुकोबाराय गृहस्थी आहेत, मग गृहस्थी माणसाला चिंता भोगाची, भोगाची. महाराजाला आता भोगाची चिंता राहिली का?
तुकोबाराय सांगतात भोगावरी आम्ही घातला पाषाण मरणा मरण आणि येले. आता कुठं भोगाची काळजी राहिले, भोगी झाला त्याग. गीती गाता पांडुरंग इंद्रिया चाला गामावरुणी चुकला भोग द्यावे देवा, अशी आमची स्थिती आहे. आम्ही भोगाच्या पलीकडे गेलो, आम्हाला त्याची काळजी राहिलेली नाही. काय खातो आम्ही कासया सांगा ते. चला आता कोणती चिंता राहिली? मोक्षाची. ती तरी कुठं चिंता राहिली तुकोबारायाच्या जीवनात? मोक्ष आम्हा घरी. मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा, आम्हाला नको आहे. अजून तुकोबारायाची भाषा आहे. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे मोक्ष भक्ताची या मना नये हा वासना त्यांची करी. त्या चरणातलं पुढचं नये माग घ्यायचे बरं, काही लक्षात ठेवा. तुका म्हणे मोक्ष भक्ताची या मना नये हा वासना त्यांची करी, म्हणजे मोक्षच त्यांची इच्छा करत राहतो, हे लक्षात ठेवा. तेव्हा ते अधिकारी मोक्षाचे संपलं, म्हणजे त्यांना मोक्षाची काळजी नाही आणि भोगाची काळजी नाही. का बरं? त्याचं उत्तर देतोय. त्यांना फक्त देवाची आवड आहे, फक्त देवाची आवड आहे. काय गोड ओवे. ज्ञानोबारायच्या 2 ओव्या देतो. ज्ञानोबाराय सांगतात एकदा का परमात्म्याचा स्वीकार केला किंवा एकदा का परमात्मा रूपी श्री गुरूंचा जीवनात स्वीकार केला की जीवनामध्ये भोगालाही फेकून दिलं जातं आणि मोक्षालाही फेकून दिलं जातं. घरी गेल्यावर वेळ मिळेल का? काय कमाल आहे तुमची, होय तरी म्हणा की मिळेल ना वेळ? मग 15 अध्याय जरा काढा घरी गेल्यावर. आणि काय नाही, पहिलं ते 10-15 ओव्या बघा, नमनाच्या पहिल्या गोड गोड आहेत. मग श्री गुरुची पूजा कशी करायची, श्री गुरुला आसन कोणतं द्यायचं. ज्ञानोबाराय सांगतात आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसौ पाऊले. श्री गुरूंची शुद्ध हृदय रूपी चौरंगावर श्री गुरूंना विराजमान करू. पुढं काय करू? ज्ञानोबाराय सांगतात मग अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लागलेचे अबोट चंदनाचे. गुरूंचे पाय धुवायचे असतात ना, पाय गुरुचे पाय कशाने पाय धुवायचे? लोक म्हणतील कशाने, म्हणजे पाण्यानं धुवायचे. कोणत्या पाण्यानं धुवायचे? विहिरीच्या पाण्यानं धुवायचे का बोरच्या पाण्यानं धुवायचे का गंगेच्या, कुठल्या गंगेच्या पाण्यानं? पण ज्ञानोबारायांना तिथं हे अभिप्रेत नाही. ज्ञानोबारायाने तिथं भाषा सांगितले मग अनन्योदके धुवट, अनन्यता या पाण्यानं त्यांचे पाय केले पाहिजे, धुतले पाहिजेत. मग प्रेमाचे भांगारे निर्वाळून या नुपरे पदी लेवू सुकुमारे पदी तिये घनावली आवडी अव्यभिचारे चोखडी. फार गोड 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 ओव्यात. मग तिथं आरती करायची कशी? तेत अहम हा धूप जाळू ना अहम तेजे ओवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर. आणि मग आता त्याच्या पुढची ओवी आपल्याला येतात, ती महत्वाची आहे. पुढं बोलतात ज्ञानोबाराय मग त्या श्री गुरुच्या पायामध्ये, श्री गुरुच्या एका पायातली वाहन चप्पल कोणती? आपलं शरीर. आपलं शरीर ही एका पायातली चप्पल घालायची आणि दुसऱ्या पायात आपला प्राण ही चप्पल. माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊआ लेवू श्री चरण. आणि मग आता त्यांच्याहून निंबलोन करायचं, वळून टाकायचं. काय वळून टाकायचं? करू भोग मोक्ष निंबलोन पाया तया. भोगाला आणि मोक्षाला ओवाळून फेकून द्या, श्री गुरुवर निष्ठा ठेवा. भोगात बी अडकू नका, मोक्षात बी अडकू नका. आता अजून एक ओवी देतो ज्ञानोबारायाची. ज्ञानोबाराय सांगतात जयाची आवडी केली मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी तेजिली कुळे. म्हणून महाराज सांगतात आम्हाला आता भोगाचीही चिंता राहिली नाही आणि मोक्षाचीही चिंता राहिली नाही. काय काय दुसरं चरण काय? ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. आणि आता आम्ही सहज स्थितीत राहतो. आता हे सहज जे आहे ना, सहज, हे सहज काही एवढं सहज नाही बघा. आता हे सहज सांगणं हे सहजासहजी शक्य नाही. मोठा विस्तार आहे या गोष्टीचा. आणि 7 मिनिटं फक्त आपली मर्यादित वेळेतली राहिलेली आहेत आणि थांबलंच पाहिजे. त्याचं कारण आहे थोडी आमची व्यवस्था झालेली आहे, आमची व्यवस्था झालेली आहे. पण तुम्हाला प्रचंड वेदना होते आहेत, हे गरम होत आहे ना, तुम्हाला प्रचंड गरम होत आहे. त्यामुळे तुमचे काळजी करणं फार. एकच ओवी देतो ज्ञानोबारायाची. ज्ञानोबाराय सांगतात कोणती सहजता? ज्ञानोबाराय सांगतात हे हे
हे तिजी ना चौथी, पहिली ना सरती, तिजी ना चौथी, माझी ये सहज स्थिती भक्ती नाव. जीवन सहजतेत आलं पाहिजे. दादानो, सामान्य मनुष्य जागृती, सुषुप्ती आणि स्वप्न या 3 अवस्थेच्या पलीकडे कधी जात नाही. चौथी अवस्था आहे तुरिया. ज्ञानी महात्मा तुरिया अवस्थेपर्यंत पोहोचतो. पुढची अवस्था आहे उन्मनी. योगीराज उन्मनी अवस्थेपर्यंत पोहोचतो. आणि दादानो, याच्याही पुढे एक 6वी अवस्था आहे, तिचं नाव आहे सहजावस्था. जो भक्त आहे, जो महात्मा आहे, तो सहज अवस्थेपर्यंत पोहोचतो. प्रमाण सगळ्याचं पाठ आहे. सहज मी आंधळा घा निज निराकार पंते. पुष्कळ बघा, सहजे सहजे ब्रह्मरसाचे. हे सहजता जीवनामध्ये आली पाहिजे. किंवा अजून थोडी सहजता सांगायची ठरली तर आता रामायणावर प्रेम करणारे लोक आहेत तुम्ही, बरोबर आहे ना? रामायण, भावार्थ रामायण का नाही? नसतं इकडं भावार्थ रामायण. रामायणावर प्रेम करणारे लोक आहेत तुम्ही. आणि ज्यांच्या निमित्तानं आपण हे चिंतन करतोय त्यांनी तर रामनामाचा जपच लिहिलेला आहे. म्हणून सांगतो, रामायणातली सहजता किती गोड आहे बघा. ती आरती आपली पाठ आहे ना, सगळ्याची आरती सगळ्याची पाठ आहे. उत्कट साधुनी शिळा शेतू बांधोनी. ते नाही मग तेच सांगितलं असतं तर हे म्हणले असते ह्यांची आरती पाठ नाही, हे अडचण झाली असते खरं सांगायचं म्हणजे. जाऊ दे, आता तुम्ही आता ते पेपर फोडलाच तर जाऊ द्या. शेवटचं चरण, मग तिथं शेवटचं चरण आहे सहज सिंहासनी राजा रघुवीर. ऐका, जेवढे जेवढे वेदांत शास्त्राची ग्रंथ पुस्तक आहेत बघा, त्याच्यात हा प्रकार कुठेही आलेला नाही. पण इथं आरतीत आलाय सहज सिंहासन. राम प्रभूला आरूढ करायचंय, स्थापित करायचंय, प्रतिष्ठापित करायचंय. कोणत्या सिंहासनावर? सहज सिंहासनावर. आणि पुढं सांगतो आता त्यांची आरती सुद्धा करायची. कशी? सहजच. सहज सिंहासनी राजा रघुवीर सोहम भावे तया पूजा उपचार. पुढं सहजाची आरती, वाद्यांचा गजर, माधवदास स्वामी आठवणा विसर. खूप गोड आहे. ही सहजता जीवनामध्ये निर्माण झाली पाहिजे. महाराज सांगतात आम्ही त्या सहजतेमध्ये गेलो आणि म्हणून आता आमच्या जीवनात आम्हाला कोणतेच श्रम राहिलेले नाहीत. श्रमाला आम्ही जिंकलंय. का? तर ते वर्म आमच्या हातात आलेलं आहे. हा अभिप्राय महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात से झाले श्रम आले वर्म हात आहे. महाराज सांगतात श्रम न देखेशे झाले. ऐका, श्रम कष्ट. श्रम म्हणजे कष्ट. श्रम श्रम कधी वाटत नाही. सोपं उत्तर देतो. फल पदरात पडलं की श्रम श्रम वाटत नाही. कष्ट कष्ट कधी वाटत नाही. फल पदरात पडले की कष्ट कष्ट वाटत नाही. सरळ सरळ आहे. समजा सोयाबीन पेरलं आणि एकरी जर 15 क्विंटलचा उतार पडला तर मग ते पोती उचलायचं कष्ट वाटतं का? नाही वाटत. फल पदरात
पडले की कष्ट कष्ट वाटत नाही. एकच तुकोबारायचं चरण देतून पुढे चालू. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे श्रम केला अवगाला फळाशी. या वैकुंठवाशी शिवाजीरावजी बाबा यांनी श्रम केला. काय श्रम केला? 51 कोटी नामजप लिहिण्याचा संकल्प केला आणि देवाच्या रामललाच्या कृपेनं तो पूर्ण झाला. अवगाला फळाशी न देकेसे झाले श्रम. आता श्रम किती आहेत आणि कोणता श्रम कोणी जिंकला? पुन्हा कधी भेट झाली तर आपण त्याचा विचार करू, कारण तुम्हाला आता श्रम देणं बरं नाही, हे लक्षात ठेवा. न देकेसे झाले श्रम. पुन्हा आठवण ठेवा, कधीतरी आपण विचार करू. आले वर्म हात आहे. कोणतं वर्म हातात आलं? महाराजांनी ते वर्म अभंगाच्या शेवटच्या तुका मन कैची किवा, तुका मन कैची किवा, तुका म्हणे कैसी किवा, का म्हणे कैसी की, कोठे जीवन निराळा, कोठे जीवन निराळा. दादोनिया गेली नदनिया गेली खंती, खंती खंती कोठे जीवन निराळा, कोठे जीव निराळा. नदनिया गेली सहज स्थिती भोगात आनंद
नारायण महाराज जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल क्षमा